नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऑटो स्विचबद्दल माहिती पाहणार आहोत. तसेच ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये टू फेज लाईट येते त्यावेळेस ते चालू करण्यासाठी एक इलेक्ट्रिक पॅनलसुद्धा आहे. त्याच्या साहाय्याने आपण टू फेज लाईट असेल तरीसुद्धा कोणतीही मोटर चालू करू शकणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर मी AS ऑटो स्विच पंढरपूर रिपेअरिंग सेंटरमधून बोलत आहे. तर आपण शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं की मला की ज्यावेळेस थ्री फेज लाईट आहे त्यावेळेस आम्ही मोटर पूर्णपणे चालवतो, पण शेतकऱ्यांची अडचण अशी आहे ज्यावेळेस रात्रपाळी थ्री फेज लाईट असेल त्यावेळेस तोपर्यंत तो शेतकरी तिथं जाऊ शकत नाही. तर आपण सध्या पंढरपूरमध्ये AS ऑटो स्विच पंढरपूर एक असा टू फेज थ्री फेज पॅनल घेऊन आलेलो आहे की इवन त्याच्यातून तुम्ही दिवस पाळीला सुद्धा तुमची मोटर चालू बंद करू शकताल. तर हा टू फेज पॅनलचा फायदा काय आहे की आपण अशा प्रकारे पॅनल दिलाय, ह्याच्यात तुम्हाला व्होल्टेज एम्पियर दोन्ही दिसणार आहे आणि प्लस टू फेज थ्री फेज दोन्ही पण तुम्हाला दिसलेला आहे. तर आता काही ठिकाणी अशा अडचणी आहेत की तुमची ज्यावेळेस सिंगल फेज लाईट असेल त्यावेळेस MECB काय करते की एका फेजमध्ये फुल लाईट सोडते, दुसऱ्या फेजमध्ये डीम आणि तिसऱ्या फेजमध्ये डीम. तर तिथं ठराविक मोटर चालत नाही ती. तर त्याच्यासाठी आपण ज्यूस मॉडेल हा अशा प्रकारे आणलेला आहे की ॲक्च्युली ती दोन फेज एकत्र करून पुढे ती मोटर चालू करेल असा पॅनल आणलेला आहे. ही पॅनल अशा पद्धतीने येतो, दोन फेज चेंज होते म्हणजे काय होते की ही ब्लॉक ऑटोमॅटिक एक झाला की ती दोन फेज एकत्र होणार. एकत्र झाल्यानंतर ती पुढे एकच पुढे सप्लाय फुल घेणार आणि मोटर तुमची चालवणार. पंढरपूर भागामध्ये बऱ्याच भगीरथ आहे स्पेशल, आणि काय काय ठिकाणी कमी लाईट येते, दोन्हीमध्ये डिम येते आणि एकात फुल येते, तरी सुद्धा मोटर चालू शकणार. हो, चालू शकणार, कारण का आपण त्या पद्धतीने पॅनल बनवलेला आहे. ओके. बरं, काय ठिकाणी असंही असतं की दोन मध्ये फुल आणि एकामध्ये डिम असते, त्यामध्ये त्या ठिकाणी तो चालेल का? हो, चालणार की, कारण का त्यावेळेस एक फेज जे असतो पूर्ण डेड असतो आणि बरं. दोन फेज जो असतो ती पूर्ण फुल असतो. त्यामुळे तिथं अति उत्तम मोटर चालणार. ओके ओके. तर शेतकरी बंधूंनो, जे आता सध्या आपल्याला जसं की माहितीच आहे, 8 तास आपल्याला लाईट मिळते आहे. ती आपली एक तर रात्रपाळी असते किंवा एक तर दिवसपाळी असते. मग त्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी धरावं लागतं. जर यांचं जे काही पॅनल आहे ते आपण बसवलं तर आपल्याला म्हणजे 8 तास जर आपल्याला फुल लाईट असेल आणि ज्यावेळेस 16 तास जी कमी लाईट असते त्या टायमिंगमध्ये पॅनल बसवून आपण 24 तास लाईट चालवू शकणार आहे आणि शेती उत्तमरित्या करू शकणार आहे. तसेच दिवसासुद्धा चालवू शकणार आहे. तर जरूर मित्रांनो, आपण यांच्याशी संपर्क करू शकता आणि हे जे काय पॅनल त्यांनी तयार केलेलं आहे ते खरेदी करू शकता. तसेच यांच्याकडे ऑटो स्विच मोठ्या प्रमाणात दुरुस्त करण्याचं एक चांगलं असं शॉपसुद्धा आहे. जर आपण पाहिलं तर आपल्याला रात्री अपरात्री मोटर चालू बंद करावी लागते, त्यासाठी शेतावर जावं लागतं. तर ऑटो स्विच आल्यापासून आपल्या शेतकऱ्यांचा बराचसा त्रास कमी झालेला आहे. परंतु हे ऑटो आपण वापरत असताना, ऑटो स्विच वापरत असताना त्यांच्यामध्ये बिघाडसुद्धा होतो आणि ते बिघाड दुरुस्त करायचं म्हणाला तर जे काय दुकानदार आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडून पैसे घेतात. जवळजवळ 350 ते 400 रुपये दुरुस्ती करण्यासाठी घेतात. त्यामुळे आपला शेतकरी काय करतो आहे की तो दुरुस्त न करता नवीनच खरेदी करतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे आपण पाहतो आहे की 9-10 ऑटो असे खराब झालेले आपल्याला घरात दिसतात. तर आपले हे आकाश गवळे आहेत, यांचं पंढरपूरमध्ये ऑटो स्विच दुरुस्त करण्याचं शॉप आहे. तर यांच्याकडे अगदी कमी दरामध्ये, योग्य दरामध्ये जो काय त्यामध्ये बिघाड झालेला आहे तेवढेच ते पैसे घेतात आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला ते दुरुस्त करून देत आहेत. तर बरेचसे असे शेतकरी आहेत की त्यांच्याकडे 10-10 ऑटो स्विच पूर्वीचे खराब झालेले एकदम घेऊन जाऊन दुरुस्त करून घेत आहेत. बऱ्याच दिवसापासून मोठ्या प्रमाणात ऑटो स्विच दुरुस्त करणाऱ्या लोकांनी लूट केली होती, ती खरंच आता थांबणार आहे. एक शेतकऱ्याचा मुलगाच आहे, त्यांना त्याची जाणीव आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं जे काय ऑटो खराब झालेलं आहे ते कमीत कमी किमतीमध्ये किंवा योग्य किमतीमध्ये आपल्याला दुरुस्त करून मिळणार आहेत. त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. नमस्कार. आता पंढरपूरमध्ये काही ठिकाणी आपले जे शेतकरी आहेत तर त्यांच्याकडे काही 1,500 रुपयाचा ॲटो असतो, काही जणांकडे 500 रुपयाचा ॲटो असतो, तर काही जणांकडे आता GSM ॲटो म्हणून आहे. तर त्याची कॉस्ट भरपूर आहे. एखादा शेतकरी जर GSM ॲटो बसवणार असेल तर कमीत कमी तो 5,000 रुपये कॉस्ट गुंतवणूक करतो. काही वेळानंतर त्यांचा प्रॉब्लेम असा येतो की 1-2 वर्षानंतर ॲटो खराब होते. खराब झाल्यानंतर ते टाकून देतात. तर ते टाकून देऊ नका. तुम्हाला कमीत कमी प्राईजमध्ये मी तुम्हाला ॲटो रिपेअर करून मिळेल आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे ॲटो, सर्व प्रकारचे पॅनल, स्टार्टर, तुमचे 2 फेज 3 फेज पॅनल असेल, कोणताही कंपनीचा असू द्या, ते आपल्याकडे कमीत कमी रेटमध्ये रिपेअर करून मिळेल तुम्हाला आणि एकदम सर्व्हिस तुम्हाला व्यवस्थित मिळेल.
तर आपल्यासोबत एक शेतकरी आहेत, त्यांनी यांच्याकडून जो काय पॅनल आहे तो बसवलेला आहे, तो कसा चालतो आणि त्याचा रिझल्ट कसा आहे हे सांगतील आपल्याला. आता हा आपण 2 फेज 3 फेज पॅनल बसवलेला आहे. तर ह्या सरांच्या रानात बसवलेला आहे. आता बसवून एक साधारण 6 ते 8 महिने झालेला आहे यांच्या रानात बसवलेला आहे. तर त्यांना फीडबॅक विचारूया की आपण कशा प्रकारे चालत आहे पॅनल आपला. सर 2 सांग. पॅनल 6 महिने झाले बसवून अतिशय व्यवस्थित चालू आहे, काय अडचण नाही, काय नाही. कारण का आम्हाला सिंगल म्हणजे फारच अडचण येत होती, पण हे बसवल्यानंतर आमची अडचण खूप दूर झालेली आहे. त्याच्या पॅनल बसवल्यापासून म्हणजे फायदा काय होतो, दिवस पाळी तुम्हाला चालवा येते कसं म्हणजे नेमकं? बऱ्याच वेळा काय होतं की व्होल्टेज कमी राहतं येतं, त्यामुळे ह्याचा अतिशय योग्य रीतीने वापर होतो. आणि बऱ्याच वेळा काय बाबा समजा काय किरकोळ दिवसा काय काम असेल तर त्यावेळेस हे चालू शकते, काय अडचण येत नाही त्याला. आतापर्यंत तुम्ही जी पॅनल आमचा वापरत आहे तर तुम्हाला सर्व्हिस व काही लगेच कुठला पार्ट खराब झालेला आहे का? नाही, अजिबात पार्ट वगैरे काही खराब झालेलं नाही. बसवल्यापासून कुठलीही अडचण आलेली नाही, त्यामुळे कंप्लेंट करायचा काही विषय झालेला नाही. आता बरेचसे शेतकऱ्यांना असं वाटतं की आपण हा 2 फेज 3 फेजचा पॅनल जर आपल्या रानात बसवला तर मोटर जळती. ही प्रत्येक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. पण मोटर कधी जळती? ज्या वेळेस तुमचा कॅपॅसिटर मॅच नसेल तेव्हाच मोटर जळती. तर आमचे एक मिस्त्री आहेत मिसाळ म्हणून, महेश मिसाळ. तर ते अतिशय चांगल्या प्रकारे सर्व शेतकऱ्यांना जाऊन सर्व्हिस देऊन जोडून पॅनल अतिशय अँपेअर व्यवस्थित मॅच करून देतात. तर त्यांच्याशी 2 मिनिटं आपण चर्चा करूया. महत्वाचा मुद्दा म्हणजे कॅपॅसिटर मॅच झाला पाहिला मोटरला. ते कसं करायचं असतो मॅच? ती मोटरचे अँपेअर चेक करायचं पहिले. 3 फेजचं अँपेअर घेतलं, अँपेअर जर व्यवस्थित असेल तर मोटर तुमची 100% चालू शकते. बरं, किती HP पासून किती HP पर्यंतच्या मोटरांना हे बसवता येते? 3 ते 30 HP पर्यंत मोटरांना बसवता येते. पण ऍक्च्युली असं राहतं की 3 ते 7.5 HP पर्यंत विदाऊट लिंक आडवी करता मोटर चालू होते. आणि साधारणपणे 10 HP 15 HP 20 HP असेल तर तिथं कंपल्सरी लिंक आडवी करूनच शेतकऱ्यांनी चालवावी, तरच त्यांची मोटर व्यवस्थित चालेल. तर शेतकऱ्यांना आपण प्रतिसाद विचारूया की आपण सिंगल फेजला मोटर चालू केलेली आहे. तर सर तुम्हाला पाणी कसं वाटलेलं आहे सिंगल फेजला? आपल्याला तरी बरं चांगलाच वाटलं. पाणी तुम्हाला भरपूर मिळतंय का? भरपूर मिळते. सिंगल फेसवर पाणी भरपूर मिळेल आपल्याला. दिवस पाळीला संध्याकाळी 4च्या लाईट येते. आपल्याला रात्री दिवसा आपल्याला भरणं चांगलं भिजतंय, काही अडचण सुद्धा येत नाही. आपलं नाव? समाधान काळे. तर आपलं हे शॉप नेमकं कोणत्या कुठे शिकाय पंढरपूरमध्ये? पत्ता सांगा. आपलं शॉप जे आहे ते सरगम चौकातून जे आपण गुरसाळे रोडला फर्स्ट टर्नलाच आहे आपलं सरगम चौकात. आता आपल्याकडे दुकानामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळतात आणि कोणकोणत्या सर्व्हिस मिळतात? आपल्याकडं ऑटोपासून लहानात लहान ऑटोपासून सगळ्यात मोठे ऑटो प्लस तुमचे स्टार्टर, ऑइल स्टार्टर, VCA स्टार्टर, MUG कॉन्ट्रॅक्टर सगळं आपल्याकडे रिपेरिंग होते. कुठल्याही कंपनी असतं, लहानात लहान ऑटोपासून सगळ्यात मोठ्यात स्टार्टरपर्यंत सगळं आपल्याला रिपेरिंग होतं. प्लस आपल्याकडे ऑटो स्टार्टर पॅनल नवीन सुद्धा अवेलेबल आहे. विक्री करता आणि दुरुस्ती हां, करता? दुरुस्ती करतो. ओके. तर कसं राहतं साधारणतः आता मार्केटमध्ये ऑटो दुरुस्त करायचं म्हणाल तर खूप रेट आहेत आता कसं असतं माहिती आहे साहेब, आपल्याकडे जे ऑटो रिपेरिंग केलेला असतो त्या ऑटोची जी कंडिशन असेल त्याच्यावरती अवेलेबल राहते रेट. मार्केटपेक्षा आपल्याला सगळ्यात आपल्याकडे कमीत कमी रेंजमध्ये आपण ऑटो रिपेरिंग करून देतो. प्लस गॅरंटी 100% आपण त्या रिपेरिंग केलेल्या कस्टमरला आपण गॅरंटी देऊ शकतो. किती महिन्याची गॅरंटी? गॅरंटी आपण महिन्यावरच नाही, पण 100% ती चालणार अशी खात्री देतो. हे आमचा सेटअप आहे. प्रत्येक लहानात लहान जरी ऑटो असला तरी आपण पहिली गोष्ट त्यांना आपण रिपेरिंग करून स्टार्टरला चेक करून प्लस मोटर चेक करून म्हणजे 100% खात्री ऑटो झालाय का नाही. प्लस ऑटो रिपेरिंग केल्यानंतर प्रत्येक फेजला एक जरी फ्यूज गेले तर ते बंद होते का, स्ट्रीप मारते का, किंवा ऑटोमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, रिले शॉर्ट आहे का, सगळं आपण चेक केलं जाते. ड्युअल स्टार्टरचा पण आणि स्टारलाइट आपण स्टार्टरचा पण. प्लस इथं पॅनल आपल्याकडे 2 फेज 3 फेजचे सगळे पॅनल प्लस ऑइल स्टार्टर असेल हे सगळं प्रॉपर चेक केलं जातं पहिल्यांदा. परत त्याचे फॉल्ट काढले जातात आणि नंतर टेस्ट करूनच आम्ही कस्टमरला देतो. खात्री झाली 100% रिपेरिंग झाला असेल तरच आम्ही देतो. आणि पहिली गोष्ट जी आम्ही रिपेरिंगला जे वस्तू घेतो ते कस्टमरला स्वतः दाखवून प्रत्येक फॉल्ट जे काय जे पार्ट गेले तर PCB मध्ये सगळ्यात खूप लहान लहान पार्ट असतात. समजा XYZ आपण एखाद्या PCBचं जर आपण घेतलं तर उदाहरणार्थ कुठलाही PCB असतात त्याच्यामध्ये ऑटोमध्ये PCB असतात. मग त्या PCBचे कुठला जरी पार्ट गेला तर आम्ही कस्टमरला दाखवतो बाबा हे पार्ट गेला, ह्याची ऑलरेडी निवडे, जे रेट तेवढे असं प्रत्येक फॉल्ट दाखवून त्याचे तेवढे रेट घेतले जाते.
आपण जर अंदाजे पाहिलं rate किंवा आवाजी ढावा असे किंवा कस्टमरला कोणी लूट होणार नाही, जी 100% गॅरंटी. पंढरपूरमध्ये पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी असे काय दुकानदार आहेत की ते फिक्स 350 रुपये सांगतात आणि तुमच्यात नाही का? नाही नाही तसं नाही. जी तुमचा जे ऑटोला जी काही खर्च असेल, समजा एखादा ऑटो स्विच गेला असेल, कमी खर्च जी काही प्रॉब्लेम असेल ते आम्ही कस्टमरला दाखवतो लाईव्ह मध्ये, डायरेक्ट त्यांच्या समोर चेक करतो आणि नंतर जी पार्टी केली त्याचे तेवढे पैसे घेतो. आणि यांच्याकडे काही ग्राहक आलेले आहेत तर त्यांचा फीडबॅक घेऊया. काय सांगाल, कसं आहे यांची सर्व्हिस वगैरे? का सगळे एक नंबर देते दुरुस्त करून. रिझनेबल रेट आहे का? योग्य हो, रेट मध्ये योग्य देतात? रेट आहे. आहे. हां. तर आपण आतापर्यंत किती ऑटो शूट वगैरे तुम्ही दुरुस्त करून घेऊन गेलात? मी बरेच ऑटो दुरुस्त करून घेऊन गेलो. किती, 10-15 किती? तरी भरपूर नेले. आम्ही रिपेअरिंग करून दिल्यानंतर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला का तिथं साईटवर गेल्यानंतर कधी काय? नाही जरी आला तर काय जे काय असतं ते प्रॉब्लेम सांगतात आम्हाला. त्यांच्या दुकानाचा पत्ता हा आहे. हा समोर सरगम थिएटर कडून आलेला रोड आहे आणि हा इकडून कारखान्याकडून आलेला बाजू आहे. तर आपण गांधी टायर्स अँड सर्व्हिसेस याच्या अगदी समोरीलच बोळामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी यांचं AS ऑटो शूज रिपेअरिंग म्हणून शॉप आहे. हे कोण आहे ती? आता आपल्या मार्केटमध्ये 2 फेज मोटर आहे, 3 फेज मोटर आहे, सिंगल फेज मोटर आहे, अशा 3 प्रकारच्या मोटर मॉडेल चालू आहेत. तर आत्ता सध्या जी आहे मार्केटमध्ये तर 2 फेज मोटरांचा जास्त प्रमाणात अथर्व वापरण्याचा यूज चालू आहे. तर आपण AS ऑटो स्विच पंढरपूरमधून मी तुम्हाला एक थोडीशी माहिती देत आहे 2 फेज मोटरच्या बद्दल. तर आपण हा पॅनल काढलेला आहे. तर आता सर्व शेतकरी म्हणतात की ज्यावेळेस आमची 3 फेज लाईट आहे त्यावेळेस 2 फेजची मोटर अति उत्तम चालते, पण ज्यावेळेस सिंगल फेज लाईट येते त्यावेळेस काय होतं की MSCB एका फेजमध्ये फुल लाईट सोडते, 2 आणि 3 नंबरमध्ये एकदम डिम सोडते. तर त्यावेळेस 2 फेजची मोटर त्यांची काय होती की चालत नाही आहे प्रॉपर. तर का चालत नाही आहे? तर MSCB 2 नंबर आणि 3 नंबर फेज सारखं अल्टरनेशन करतं. तर अल्टरनेशन केल्यानंतर ना काही लोक काय करतात की फ्युजामध्येच कॅपॅसिटर जोडतात. तर तशा पद्धतीने जोडू नका. मार्केटमध्ये खूप प्रकारच्या कंपनी आहेत, खूप प्रकारचे डिझाईन आहेत. तर आपण त्याच्यात तर असा पॅनल काढलेला आहे की शेतकऱ्यांना पूर्णपणे त्याचा वापर व्हावा आणि चांगल्या पद्धतीने त्यांची मोटर चालावी. तर आपण हा सिरीज म्हणून असं मॉडेल काढलेलं आहे. सिरीजचा अर्थ काय? तर आता MSCB मी आत्ता सांगितलं तुम्हाला की एकात फुल आणि दोन्ही लाईट कमी जास्त होती. तर सिरीजसाठी हा ब्लॉक वापरलेला आहे आम्ही. तर हा ब्लॉक काय काम करतो, ज्यावेळेस तुमची 2 नंबरची 3 नंबरची फ्यूज अल्टरनेशन होईल त्यावेळेस ही खट्ट दिशी आत जातो आणि 2 फेज एकत्र करतो. त्यावेळेस तुमची 2 फेज एकत्र झाल्यानंतर पुढे एकच फेज पुढे येतो. ऑलरेडी MSCB फुल फेज पुढे देतोच आपल्याला. आता हा 2 फेज एकत्र करून आपल्याला पाहिजे तेवढं व्होल्टेज मिळतं आणि तुमची 2 फेजची मोटर अति उत्तम प्रकारे चालते. तर या पॅनलमध्ये अशा सुविधा दिलेल्या आहेत की आपण स्टार्टर सुद्धा आतच दिलेला आहे. स्टार्टर हा आपण इलेक्ट्रिक स्टार्टर वापरलेला आहे. कारण का? तर 2 फेज मोटरांचं कंटिन्यू प्रमाण चालण्याचं जास्त आहे, त्यामुळे साधे स्टार्टर टिकत नाही आहे. तर ते कमी वेळात लगेच खराब होऊन जातात. तर अशा पद्धतीने पॅनल काढलेला आहे, एकदम सुंदर आहे. ह्याला फक्त आपण येणारा 3 सप्लाय द्यायचा, मोटरच्या डायरेक्ट 3 वायरी आणि एक तुमचा रनिंगचा कॅपॅसिटर, अशा पद्धतीने ह्याचं कनेक्शन असणार आहे. आणि हे झालं. ह्याच्यानंतर ना ह्या पॅनलमध्ये आपण महत्त्वाची गोष्ट ओव्हरलोड दिलेला आहे. ओव्हरलोड म्हणजे काय? ज्या वेळेस तुमची मोटरचं बुशिंग बेरिंग किंवा मोटर काही दिवस बंद असते तर जाम झालेली असते, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला ते 8-10 दिवसानं चालू करता तर ती मोटर भिंगत नाही आहे, जागेवर स्टॉप असते, गती घेत नाही. तर ही पॅनल ओव्हरलोडमुळे पूर्णपणे बंद करतो. तर ह्याला तशाच प्रकारे डायरनचं पण फंक्शन दिलेलं आहे. डायरन म्हणजे काय? तर आता साधारणपणे तुमची 2 फेजची 5 HP मोटर आहे, तर ते साधारणपणे विहिरीत तुम्ही सोडता, तर पाणी संपल्यानंतर बंद करण्यासाठी सुद्धा ह्याला फॅसिलिटी दिलेली आहे. तर इथं तुम्हाला व्होल्टेज मिळेल, इथं तुम्हाला एम्पियर मिळेल. हे पूर्णपणे डिजिटल मॉडेल आहे, त्यामुळे तुमची मोटर कमीत कमी प्रमाणात जळायचे चान्सेस कमी होणार आहे, ह्याची खात्री 100% आहे. धन्यवाद. तर ह्या सरांनी आपल्या AS पॅनल पंढरपूरहून येऊन आपल्याला BBC या कंपनीची मोटर जोडून अत्यंत उत्कृष्टपणे पाणी आणि BBC कंपनी असून 3 फेज सिंगल फेजचा पॅनल बसवून
जोडून अतिशय उत्कृष्टपणे चालू करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.